नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी जागा पालट होण्याची शक्यता. नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिंदे सेनेकडे जाण्याची चर्चा. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी केली पुण्यात इच्छुक उमेदवारांची चाचपणी. आगामी विधान परिषदेची पुण्याची जागा राष्ट्रवादीच लढणार. पुण्याच्या जागेवर आमचाच हक्क असल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनुसूचित जाती समाजाच्या विकासासाठी राखीव निधी वळवला. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्ष रूपवतेंचा आरोप. प्रसाद लाड यांना फोनवरून हल्ल्याची धमकी. मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. प्रसाद लाड यांच्या बंदोबस्तात मोठी वाढ. मीरा भाईंदरमध्ये युवा काँग्रेसचं अनोखं आंदोलन. पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेटचं वाटप. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन केल्याचं स्पष्ट. परभणीत जिंतूरमध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं प्रशासनाने नागरिक आमने-सामने. पुतळ्याची अधिकृत परवानगी नसल्याचं सांगत प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी संजय यनपुरेंची नियुक्ती. प्रवीण पडवळ यांची अवघ्या 5 दिवसातच बदली. नाशिक परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय ट्विस्ट. परभणीत पूर्णा शहरात 48 वर्षीय खासगी सावकारावर 2 अज्ञात हल्लेखोरांकडून भर रस्त्यात चाकून वार. गुड मॉर्निंग रोडवरील पहाटेची थरारक घटना. शहरात खळबळ. बुलढाण्यात लक्ष्मीनारायण कॉलनीत चोरीचा प्रयत्न. चोर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची माहिती. घटनेत 1 ते 2 पोलीस कर्मचारी जखमी. चोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. व्यक्तीकडून 38 किलो 304 ग्रॅम गांजा जप्त केला. कारवाईत 19,15,200 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.